या ठिकाणी घे भरारी कला क्रीडा सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला होता। त्यामध्ये जवळजवळ 15,000 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता। चेंबूरच्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व शाळांनी यामध्ये भाग घेऊन मुलांनी अतिशय चांगल्या प्रकारे ही स्पर्धाही केलेली आणि त्याचं बक्षीस समारंभ होते। खरं पाहिलं तर आज चेंबूरमध्ये मान्य शरदभाऊ आचार्यांनी ज्या प्रकारचं सामाजिक कार्य केलेलं आहे त्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्याचं काम सुबोधदादा आचार्य करत आहेत। मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि चेंबूरमधील आज बऱ्याच खेळामध्ये राज्य पातळीवर असेल, देश पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा खेळाडू पोचलेले आहेत आणि खरोखर त्यामुळं या प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन झाले पाहिजे आणि सुबोधदादा ते चांगल्या प्रकारे करतात, त्यांचं मनापासून अभिनंदन। आजचा जो कार्यक्रम आहे म्हणजे घे भरारी कला क्रीडा सांस्कृतिक महोत्सव हा गेले 5 वर्षापासून या मैदानामध्ये लोकमान्य शिक्षण संस्था संचालित शरद आचार्य क्रीडा केंद्र आयोजित करत असतं। दरवर्षी या कार्यक्रमासाठी मिळणारा प्रतिसाद हा वाढताना दिसतोय आणि या कार्यक्रमामुळे चेंबूर विभागातील जे विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत, यांच्यामध्ये असलेले जे विविध कलागुण असतील किंवा खेळ असतील, खेळातील कौशल्य असतील, या कौशल्याला वाव या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळतो आणि अतिशय दर्जेदार कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात। त्यामुळे दरवर्षी येथे मिळणारा प्रतिसाद हा वाढत आहे। लोकमान्य शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुबोध आचार्य सर, माणिक पाटील सर सचिव आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली शरद आचार्य क्रीडा केंद्र प्रमुख योगेश पवार सर आणि त्यांची टीम ही अतिशय उत्कृष्टपणे काम करत आहे आणि याचा मला एक शिक्षक म्हणून अभिमान वाटतो। धन्यवाद। विद्याभवन RCF च्या समोर मैदानावर हा कार्यक्रम राबवण्यात आला। या कार्यक्रमामध्ये विविध गुण आणि कौशल्य आत्मसात केलेल्या विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। पण एक गोष्ट जरूर सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांमध्ये कलागुण असतात पण ते कुठेतरी दाबले जातात, त्यांना अनामिक भीती वाटते। पण त्या विद्यार्थ्यांची ते कलागुण उत्सर्जित करण्यासाठी त्यांना वाव मिळावा, त्यांना योग्य प्रवाह मिळावा, यासाठी कुठेतरी शिक्षक आणि तेही आणि अशी विचार ठेवणारी संस्था, शाळा अस्तित्वात आहे आणि ती आपल्या चेंबूरसारख्या इकडे अनेक शाळा असून अनेक शाळा एकत्रित येऊन त्याच्यामध्ये हे नंबर मिळवणे हे गौरवास्पद गोष्ट आहे। पण नंबर येऊ न येऊ प्रतिसाद घेणं हे त्यापेक्षा गौरवास्पद एक सन्मानाची गोष्ट आहे। आणि अशा शाळेत जे आमचे शिक्षक आहेत सर्व, ज्यांच्यामुळे मी घडलो आज कुठेतरी, ज्यांच्यामुळे मला माझी मतं ठामपणे समाजात मांडता येतात, यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। कारण माझ्या घडवणुकीपाठी माझे कुठेतरी माझे पालक आणि शिक्षकच जबाबदार आहेत। धन्यवाद। लोकमान्य शिक्षण संस्था संचालित घे भरारी कला क्रीडा महोत्सव हा गेली 8 वर्षापासून या प्रांगणात होत आहे आणि खरं तर चेंबूरच्या सर्व शाळांना ही खेळाची एक पर्वणीच आहे। खेळाबरोबर सांस्कृतिक आणि क्रीडा हे सगळे या ठिकाणी होत असतं। मी सुरुवातीला चेंबूर स्कूल असोसिएशन पंत सरांच्या माध्यमातून या ठिकाणी क्रीडा स्पर्धा व्हायच्या, पण त्यानंतर त्या बंद झाल्या आणि लोकमान्य शिक्षण संस्थेने म्हणजे सुबोध सरांच्या माध्यमातून पुन्हा घे भरारी हा क्रीडा महोत्सव सुरू झाला आणि आता चेंबूरमधील जवळजवळ 15,000 ते 18,000 खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेतात आणि त्याच्यातनंच राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू आपल्या चेंबूरला मिळत आहेत। लोकमान्य शिक्षण संस्था संचालित शरद आचार्य क्रीडा केंद्र आयोजित या घे भरारीमधील विविध स्पर्धेमध्ये चेंबूरमधील या वार्डमधील सर्व अनेक शाळेतील विद्यार्थी इथे स्पर्धेमध्ये भाग घेत असतात आणि त्यातून आमच्या शाळेत नव्हे तर इतर शाळेतील विद्यार्थ्यांनासुद्धा खूप फायदा होतो। आणि काय फायदा होतो याचं उदाहरण बघा सर। श्री तनेश शिंदे, श्री सनातन धर्म विद्यालय इथलं शिक्षक आहे मी। या स्पर्धेमार्फत भरपूर मुलांना फायदा झालेला आहे। म्हणजे ज्यांनी अजूनपर्यंत ग्राउंड पण बघितले नाही तिथे आता लोकांनी आयुष्याना जे आहे इथे खेळण्याची संधी द्यावी, कारण उद्या तो जो विद्यार्थी आहे स्टेट लेवलनंतर पुढे आपल्या भारतासाठी खेळू शकतो आणि भारताचं नाव जे आहे उज्ज्वल करू शकतो। हे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। लोकमान्य शिक्षण संस्थेतर्फे जवाहर विद्याभवनमध्ये क्रिकेटचा स्पर्धा चालू होते, त्यात आमचा प्रथम क्रमांक मिळवला आहे।
आणि आम्ही आमचे शाळेतून आम्हाला टाईम नव्हता मिळत तरी आम्ही कसं करून आम्ही केलं आणि आम्हाला सपोर्ट करणारे आमचे टीचर्स आणि आमचे पालक होते आणि आमच्या मेहनतीमुळे आमच्या पूर्ण टीमने आज प्रथम क्रमांक दुसऱ्यांदा मिळवला आहे सलग। धन्यवाद। शरद आचार्य क्रीड़ा केंद्र ने ये कार्यक्रम आयोजित किया था और हम लोगों को फर्स्ट प्राइज़ मिला है लेजिम में और 3 साल हम लोग ही चेंबूर कर्नाटक वाले फर्स्ट प्राइज़ लेते हैं और इस साल भी हम लोगों ने ही लिया। बोलो। आज का ये कार्यक्रम सिर्फ आज का नहीं है, ये पूरा 1 साल से हम लोग सब टीचर्स लोग बच्चे को लेके पूरा रेडी रहते हैं, पूरे बच्चे को रेडी करते हैं। इसमें पूरा टीचर उसका 100% नहीं 200% देते हैं। बच्चों के साथ साथ आगे बच्चे रहते हैं, पीछे टीचर्स रहते हैं। तो मैं सबको कॉन्ग्रेचुलेशन करता हूँ और हम लोग के संस्था हम लोग को इतना बड़ा अपॉर्चुनिटी दिया है उसके लिए थैंक यू सबको। मी या लोकमान्य शिक्षण संस्था सगळ्यात जुना सभासद आहे। पंत सरांबरोबर मी चेंबूर हायस्कूलच्या राजाने इकडे आलो आणि खेळासाठी सरांची जी इच्छा होती ते जवळजवळ आम्ही पूर्ण केलेली आहे आणि आमची मुलं साता समुद्राच्या पलीकडे जिम्नॅस्टिक खेळण्यासाठी गेली आणि बरीचशी पदकं मिळवून आले। 31 पदकं त्यांनी एकूण मिळवलेली आहेत आणि हे जे गैरभरारी स्पर्धा ठेवलेल्या आहेत हे सगळ्या शाळेतली मुलं येतात। मला खूप आनंद वाटला या खेळाडू सगळे येऊन आणि अशाच प्रकारे मुलांनी खेळात भाग घेऊन अभ्यासाबरोबर खेळसुद्धा खेळले पाहिजेत असं आमच्या पंत सरांचं म्हणणं होतं। त्याप्रमाणे सुबोध आचार्य, माणिक पाटील, आबा डांगे यांना सगळ्यांनी पाठिंबा दिलं आणि याचं सगळं श्रेय मी योगेश पवार आणि सुहास यादव यांना देतो कारण त्यांनी सगळं प्लॅन आणि तिन्ही शाळेतले शिक्षक कर्मचारी यासाठी भाग घेतात आणि सहकार्य करतात। यामुळे या स्पर्धा त्याचप्रमाणे स्काउट गाईड RSPची मुलंसुद्धा याच्यात भाग घेऊन या स्पर्धा यशस्वी करतात आणि जिम्नॅस्टिक मुलंसुद्धा खूप काम करतात। एवढं बोलून मी माझं छोटंसं मनोगत पूर्ण करतो। हे 7वं वर्ष आहे घे भरारीचं आणि लोकमान्य शिक्षण संस्था संचालित शरद आचार्य क्रीडा केंद्र अंतर्गत घे भरारी कला क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी होत असतात आणि हे 7वं वर्ष आहे। 15 ते 17 हजार विद्यार्थी या ठिकाणी भाग घेत असतात। एकूण 24 स्पर्धा आहेत। जवाहर विद्याभवनच्या समोरच्या पटांगणात हे RCFचं पटांगण आहे। एवढं मोठ्या पटांगणात सर्वत्र मुलं उल्हासाने खेळत असताना दिसतात। आमच्या इथे समोर टर्फ आहे, टेरेस आहे, शाळेमध्ये हॉल आहे, समोरचं पटांगण आहे। अशा सगळ्या ठिकाणी मुलं विविध स्पर्धेमध्ये भाग घेत असतात। एकावेळी अनेक स्पर्धा चालतात आणि विविध शाळेतली मुलं या ठिकाणी येतात। रंगीबेरंगी गणवेश जे आहेत प्रत्येक शाळेच्या वेगळ्या गणवेशात मुलं खेळताना दिसताना खूप उत्साहाने आनंद या ठिकाणी पसरलेला असतो। तर दरवर्षी हा खूप उत्साहाने साजरा होतात। CEN न्यूज देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।